धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत। श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा असणार आहे। उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून साधण्यात आलेला आहे। 1978 साली ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला। ठाणे आणि इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरावरील हितचिंतकांनी एकत्र येऊन उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचं प्रबोधन व्हावे या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला। उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत। देवीचा कळवा मार्केट येथून वाजत गाजत आगमन मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध ढोलताशा पथक, आदिवासी तारपा नृत्य, वारकरी संप्रदाय, गोंधळी इत्यादी याच्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे भस्म आरती करणाऱ्यांचे। मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।